साठी सध्याच्या ग्रहस्थितीमध्ये एक खोल मानसिक प्रक्रिया चालू आहे. जसं की सध्या 6व्या भावातील शनी आणि मंगळ तुमच्यामध्ये प्रचंड जिद्द आणत आहेत. सहनशक्ती आणि समस्यांना तोंड देण्याची एक ताकद निर्माण करत आहेत. त्यामुळे कसं झालंय की तुम्ही बाहेरून स्थिर दिसत आहात, मजबूत दिसत आहात, पण त्याचबरोबर सप्तम भावामध्ये जो सूर्य गोचर करतो आहे ना, तो नात्यांमध्ये स्वतःला स्पष्टपणे मांडण्याची गरज वाढवतो आहे. ज्यामुळे कधीकधी तुम्ही स्वतःच्या बाजूला जास्त महत्त्व देत आहात आणि अष्टम भावातील सध्याची जी शुक्र हर्षल युती तुमच्या विचारांमध्ये अचानक बदल करत आहे. ठीक आहे, नवीन दृष्टिकोन आणि एक वेगळीच अंतर्मुखता आणत आहे. कसं झालंय की तुम्ही जुन्या दृष्टी सोडून नवीन मार्ग स्वीकारायला तयार होत आहात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 11व्या भावातील केतूचं गोचर आहे ना, त्यामुळे तुम्ही लोक, अपेक्षा आणि फायद्यांबाबत निवडक होत आहात. ते कसं होतं की सगळ्यांपेक्षा योग्य गोष्टी निवडण्याकडे तुमचा सध्याचा तरी कल वाढलेला आहे. जन्मकुंडलीम ग्रहस्थिती न केवलम भाग्यम दर्शयती अपि तू वर्तमान काले मार्गदर्शन करोति. कसं आहे, ग्रहस्थिती फक्त आपल्याला भविष्य सांगत नाहीये, ती वर्तमानात आपल्याला मार्गदर्शन करत आहे. आणि मग काय होतं की एकत्रित मानसिक चित्र जर तुम्ही पाहिलं ना तुमचं, तर तुमचं मन आता बाहेरच्या गोंधळावर नाहीये तर आतल्या स्पष्टतेकडे वळालेलं आहे. त्यामुळे मला इथं सुरुवातीला असं सांगू वाटतं की हा काळ तुम्हाला कमजोर तर नक्कीच करत नाही, पण तो तुम्हाला एक संतुलित, प्रगल्भ आणि योग्य निर्णय घेणारा बनवत आहे. मग या ग्रहस्थितीचा तुमच्या कुटुंबावरती सध्या कसा परिणाम होतो आहे? सध्या घरामध्ये एक बदल जाणवतो कुटुंबामध्ये, की पूर्वी जिथे तुम्हाला ताण होता तिथे तुम्ही आता हळूहळू घरामध्ये समतोल निर्माण केलेला आहे. ठीक आहे, तुमचा स्वभावच असा आहे की तुम्ही नातं टिकवण्यावरच भर देता आणि सध्या ग्रहस्थिती तुम्हाला हाच गुण अजून मजबूत करायला मदत करते आहे. हे काय चांगलं घडत आहे सध्या, घरामध्ये संवाद सुधारतो आहे आणि गैरसमज हळूहळू दूर होत आहेत. एक कुटुंबातील लोक तुम्हाला समजून घ्यायला लागलेले आहेत आणि तुमचं बोलणं आणि वागणं थोडं वेगळ्या प्रकारे प्रभाव टाकत आहे. म्हणजे लोकांना वाटतं की तुम्ही आता समजूतदारपणे थोडं ऐकून घेतात. पण एक गोष्ट अजून एक लक्षात घ्या की तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहात आणि कधी कधी मग स्वतःच्या भावना तुम्ही बाजूला ठेवून देता. आणि हे थोड्या काळासाठी चालतं, पण दीर्घकाळासाठी नाही ना चालणार. त्यामुळे तुम्हाला एक थोडं समजून घ्यावं लागेल की समतोल राखणं म्हणजे स्वतःला विसरणं नाहीये ना, तर स्वतःला सांभाळत इतरांना समजून घेणं आहे. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, थोडं स्पष्टपणे बोला, पण शांतपणे मुद्दा मांडा. स्वतःच्या भावना दाबून ठेवू नये. इथं कुटुंबासोबत तुम्ही वेळ दिला पाहिजे आणि वाद टाळण्याऐवजी थोडा योग्य पद्धतीने तो सोडवा. म्हणून एक इथं सकारात्मक गोष्ट पण मला सांगू वाटते की तुमच्याकडे घराला जोडून ठेवण्याची नक्कीच ताकद आहे आणि सध्या तुम्ही ती योग्य दिशेने वापरतही आहात. जे तूळ राशीच्या व्यक्ती नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी असं काही भाकीत असू शकतं बरं का, कारण षष्ठम भावातून शनी मंगळाचं गोचर आहे. नोकरीच्या बाबतीमध्ये सध्या एक स्पष्ट बदल दिसतो की पूर्वी जिथे गोंधळ होता ना, तिथे आता तुम्हाला नक्की स्पष्टता आलेली आहे, दिशा थोडी मिळत आहे. हे तुमचं काम नेहमीच चांगलं असतंच, पण सध्या लोकांना ते दिसायला लागले ना, आधी ते दिसत नव्हतं. कष्ट तर तुम्ही आधीपासूनच करत आहात, पण तुमच्या कामाचं थोडं कौतुकही होईल, वरिष्ठांकडून तुम्हाला विश्वासही मिळेल आणि मग सहकार्यांशी सहकार्य जे असतं ते सुधारतं. तुमच्यावरती जबाबदारी आणि विश्वास वाढत आहेत, पण हे चांगलंही चिन्ह आहे. हा एक चांगला सिग्नल तुमच्या करिअरसाठी आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे बरं का, की तुम्ही कधी कधी निर्णय घेण्यात वेळ लावत आहात, कारण तुम्हाला सगळं एक बॅलन्स्ड हवं असतं, संतुलित हवं असतं, पण काही वेळा जलद निर्णय घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्हाला असं सांगू वाटतं की परिपूर्ण निर्णयाची वाट पाहताना चांगली संधी पण हातातून जाऊ शकते. म्हणून अशा वेळेस काय करावं की आत्मविश्वासाने निर्णय घ्या, तुमचे मत स्पष्टपणे मांडा नोकरीच्या ठिकाणी आणि काही हरकत नाही, नवीन जबाबदाऱ्या पण स्वीकाराच. स्वतःवर शंका घेणंही तुम्ही कमी केलं पाहिजे. त्यामुळे जे नोकरी करतायत त्यांना असं सांगू वाटतं की तुमचं संतुलन आणि समजूतदारपणा तुम्हाला पुढे नेतो आहे आणि आता फक्त त्यात आत्मविश्वास जोडण्याचीच गरज आहे. जे लोक व्यवसाय करतायत तुळ राशीसाठी त्यांच्यासाठी पण अशीच काही परिस्थिती असेल. सध्या एक महत्त्वाचा टप्पा सुरू झालेला आहे.
आणि अष्टमात शुक्र आणि हर्षल यांची युती आहे, तर तुमचाच राशीत स्वामी आहे. जिथे गोष्टी आधी मंद होत्या ना, तिथे आता थोडी हळूहळू गती तर येत आहे. हे तुमची ताकद काय आहे माहीत आहे का तुम्हाला? की तुम्ही लोकांशी जुळवून घेता आणि सध्या हाच गुण तुमच्यासाठी संधी निर्माण करतोय ना. त्यामुळे तुमच्या बाबतीत काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत आणि पुढेही घडतील. 20-22 दिवसात नवीन संपर्क आणि व्यवहार जुळतील. अडकलेली काही कामं असतात ती पण हळूहळू पुढे सरकतात. आर्थिक प्रवाह सुधारायला सुरुवात होते. नवीन कल्पना ज्या असतात ना, त्या प्रत्यक्षात उतरण्याची एक संधी पण डोळ्याला दिसते. काही संधी पण निर्माण होतात. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कधी कधी सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्पष्ट निर्णय टाळत आहात आणि व्यवसायामध्ये हे अजिबात चालत नाही. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जे लोक व्यवसाय करतात ते. एक चांगलं नातं आणि स्पष्ट नियम दोन्ही जर एकत्र असले ना, तरच व्यवसाय टिकत असतो. म्हणून काय केलं पाहिजे? प्रत्येक व्यवहार स्पष्ट अटींसह तुम्ही करा. नफा आणि धोका दोन्ही विचारात घ्या आणि तुम्ही पार्टनरशिप करताय ना, त्याच्यामध्ये तुमची भूमिका स्पष्ट ठरवा आणि योग्य संधी ओळखून मग पुढे या ना. त्यामुळे व्यावसायिकांना मला असं सांगू वाटतं की तुमचं संतुलन आणि लोकांशी जुळवून घेण्याची कला जी आहे ना, ती तुमच्या बिझनेसला, व्यवसायाला पुढच्या स्तरावरती नेऊ शकते. मी संतुलन हा शब्द सारखा वापरतोय कारण की तूळ राशीचा एक मर्मच आहे संतुलन. म्हणजे त्याला बॅलन्सच म्हणतात. त्यांच्या संकल्पना आहे तूळ राशीची, ही संतुलनातच येते. नात्यांमध्ये सुद्धा एक सुंदर बदल घडतोय बरं का, की काही गैरसमज आधी होते, ते काही काळासाठी वाढले होते, पण ते आता कमी होत आहेत. हे तुमचा स्वभाव असा आहे की तुम्ही नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि सध्या ग्रहस्थिती तुम्हाला याच गोष्टीत यश देते. म्हणून एक लक्षात घ्या, इथं काही गोष्टी सकारात्मक पण घडतात. जोडीदारांशी संवाद सुधारतो आहे, भावनिक जवळीक पण वाढत असते आणि कसं होतं की अशा वेळेस विश्वास पुन्हा मजबूत होतो. म्हणून जे लोक विवाह पण करू इच्छित असतात ना, त्यांच्यासाठी सुद्धा विवाहाचे योग सुरू आहेत. पण इथं अजून एक अडचण असू शकते, ती पण लक्षात घ्या की तुम्ही कधी कधी समोरच्याला अगदीच मी म्हटलं की खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या भावना पण दाबून ठेवता. पण हे कसं आहे, सुरुवातीला ठीक वाटतं, पण पुढे जाऊन ते ताण निर्माण करू शकतं. त्यामुळे जे काही तुमचा स्वभाव आहे तो तुम्ही आहे तसा समोरच्याला दाखवा. खरं प्रेम म्हणजे फक्त समजून घेणं नाहीये, तर ते स्वतःला स्पष्टपणे व्यक्त करण्यात पण असतं ना. म्हणून मनातलं स्पष्ट आणि शांतपणे बोललं पाहिजे. समोरच्याचं पूर्ण ऐका. छोट्या गोष्टींवरती लक्ष न देता मोठं चित्र बघा. वेळ द्या आणि उपस्थित राहा. म्हणून मला असं सांगू वाटतं तुम्हाला की तुमचं नातं आणि समतोल राखण्याची जी क्षमता आहे तूळ राशीची, ते अधिक मजबूत होत आहे. विद्यार्थ्यांसाठी पण असेच होऊ शकतं की जे विद्यार्थी तूळ राशीचे आहेत, कसं आहे की तुमच्याकडे एक चांगला गुण आहे बरं का, की तुम्ही गोष्टी समजून घेऊन शिकता. फक्त काही पाठांतर तुम्हाला आवडत नाही आणि तो आधीपासूनच तुमचा स्वभाव आहे आणि मग सध्या हा गुण तुमच्यासाठी खूप कामाला येतो आहे. मग इथे एक चांगली गोष्ट अशी घडते की अभ्यासात तुमचं लक्ष वाढत आहे. तुम्हाला जे काही अडचणी होत्या, संकल्पना होत्या, त्या आता स्पष्ट होऊ लागलेल्या आहेत. पुढेही काय होईल, शिकण्याची आवड वाढत जाईल आणि मग शिक्षकांकडून किंवा मार्गदर्शकांकडून तुम्हाला मदतही मिळेल. पण एक गोष्ट अजून लक्षात घ्या की तुम्ही कधी कधी निर्णय घेण्यामध्ये वेळ लावता. हे करू का ते, असाही विचार चालू असतो आणि मग त्यामुळे सुरुवात जी आहे ना, ती उशिरा होत असते. त्यामुळे तुम्हाला असं सांगू वाटतं विद्यार्थ्यांना की सुरुवात केली तर अर्धं काम झालेलं असतं. मग तुम्ही रोज काय करावं, रोज ठराविक वेळेला अभ्यास सुरू करा. लहान लहान तुमच्या अभ्यासामधली उद्दिष्टे असतात ती पूर्ण करा. वेळेचा योग्य वापर केलाच पाहिजे आणि स्वतःवरती विश्वासही ठेवलाच पाहिजे. म्हणून तूळ राशीचे जे विद्यार्थी आहेत ना, त्यांनी लक्षात घ्या, तुमचं संतुलन आणि समजून घेण्याची क्षमता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि पुढे नेऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत पण मला असं सांगू वाटतं बरं का, की कसं आहे की षष्टम भावातले जे शनी मंगळ आहेत ना, ते एक सकारात्मक बदल शक्य करू शकतात. त्याच्यामध्ये कसं आहे, फक्त तुम्ही थोडं लक्ष दिलं पाहिजे, तर शरीर आणि मन दोन्हीही तुम्हाला साथ देईल. मग काही लोकांमध्ये ऊर्जा पण हळूहळू वाढेल. काम करण्याच्या ठिकाणी मनाला एक आल्हाददायकता मिळते, मन शांत वाटतं, झोप सुधारतं, शरीर हलकं वाटतं आणि स्थिरही वाटतं बरं का. पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही कधी कधी स्वतःकडे कामाच्या निमित्ताने दुर्लक्ष केलेलं आहे आणि मग इतर गोष्टींमध्ये तुम्ही जर पुढच्या काळामध्ये गुंतून पडला ना, तर तुम्हाला वेळ मागे टाकेल. मग तब्येतीचे तुम्हाला त्रास होऊ शकतात आणि हे मात्र तुम्हाला बदलण्याची गरज आहे. त्यामुळे कसं आहे, आरोग्य टिकण्यासाठी काही मोठे बदल लागत नाहीत. लहान सवयी तुम्ही सातत्याने पाळणं जास्त महत्त्वाचं असतं आणि अर्थात ही गोष्ट मला आता राशी भविष्यामार्फत सांगण्याची वेळ आलेली आहे. म्हणून रोज थोडा वेळ का असणं स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे.
कारण की रास ही शुक्राची आहे आणि शुक्राची रास जी आहे ना ती नेहमी आल्हाददायक विचार करत असते. तुम्हाला कसं आहे की नेहमी एक वेगळ्या प्रकारचा कम्फर्ट झोन लागतो. तो 12 राशीमध्ये कोणाला लागत नाही, फक्त तूळ राशीलाच लागतो. आणि मग त्याच्या मागे जर एकदा मन धावत गेलं ना ते एका चक्रात अडकून जातं आणि चक्रात अडकलं की मग शरीराकडे दुर्लक्ष होतं. आता एक महत्त्वाची गोष्ट मला अजून सांगू वाटते की सगळे बदल फक्त काही परीक्षा घेण्यासाठी नाहीत, ते काही चांगल्या गोष्टींसाठी मार्ग मोकळा करत आहेत. म्हणून कसं आहे की तुमच्या आयुष्यात काय सकारात्मक घडू शकतं ही पण लक्षात घ्या ना. आता कसं होतं, अडकलेली कामं पण अचानक पूर्ण होऊ शकतात. नोकरीत आणि व्यवसायात कसं होतं, अपेक्षित संधी मिळते आणि एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून तुम्हाला मदतही मिळते की ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते. आणि मग घरात आनंदाची बातमी किंवा छोटे उत्सव अशा गोष्टी करतात. म्हणजे जुन्या तणावातून थोडक्यात तुमची मुक्ती आता होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं सांगू वाटतं की तुम्ही आतून आता जास्त थोडे मजबूत स्वतःला फील करत आहात, जास्त स्पष्ट आणि जास्त बॅलन्स्ड तुम्ही झालेला आहात. हेच तुमचं खऱ्या अर्थाने मला वाटतं यश असेल तुळ राशीसाठी. म्हणून तुळ राशीच्या व्यक्तींनो लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात जे बदल सध्या होत आहेत ते तुम्हाला हरवण्यासाठी नाही आहेत, तर ते तुम्हाला तुमच्या योग्य जागी पोहोचवण्यासाठी सुरू झालेले आहेत. त्यामुळे थोडा संयम हा ठेवा, विश्वास ठेवा, कारण पुढचा काळ तुम्हाला शांतता, यश आणि समाधान देण्यासाठी तर नक्कीच तयार होत. या पूर्ण व्हिडिओमध्ये मी अनेक वेळा संतुलन हा शब्द वापरला, कारण की तो तूळ राशीची संकल्पना दाखवतो आणि ती मूळ संकल्पना आहे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही संतुलन घेत 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 तुमच्या आयुष्यातल्या अनेक अडचणी सोडवत राहत असता. तर ही फार बेसिक कॉन्सेप्ट तूळ राशीची आहे. आणि मग आता कसं आहे, शुक्र हर्षयुती अष्टम भावात आहे, त्यामुळे अचानक काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. अचानक आलेल्या अडचणी अचानकच सुटतील, अशा पण गोष्टी शुक्र आणि हर्षयुती घडवून आणत असते. आणि मग याला तुम्हाला काही उपासना करायची असेल तर तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे, मग त्या शुक्राबद्दल तुम्ही अनेक उपाय आहेत जे मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमधून ह्याच चॅनलवरती सांगितलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही देवीची उपासना करू शकता, गोमातेची सेवा करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही स्त्रियांचा सन्मान ठेवला तर तुम्हाला नक्कीच अजून शुक्राचं बळ जे आहे ते जास्त प्राप्त होत असते. हा जो काळ आहे तो पुढील 20 ते 22 दिवसांचाच आहे, जास्त नाहीये, पण त्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप काही मिळाल्यासारखं वाटेल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.